नमस्कार मंडळी, आपण आज आलो एका छोटे फार्मर आहेत आपले. त्यांनी आज पहिल्यांदा नवीन सुरुवात केली आहे. आज ताई आहेत, ते खाद्य वगैरे टाकतात त्याच्यामध्ये. आज त्यांना विचारूयात त्यांचे पक्षी कसे आहेत. पक्षी एक नंबर आहे. पक्षी हा आम्ही म्हणजे छोटे फार्मर असून पहिल्यांदाच म्हणजे पिल्लांचा कोणाकडनं घेतला हा पक्षी तुम्ही? हा मंचरवरून आणलाय. मनसरवरनं, मयूराची रेंजकडनं आणलाय. अच्छा अच्छा अच्छा. आणि आमचा हा 700 पक्षी आज कंप्लीट 8 ते 9 दिवसाचा हा पक्षी झालेला आहे. हां. आणि पक्षी पण एकदम मस्त आलेला आहे. पक्षाची मर पण काय दोन किंवा 3 असे झालेली आहे. म्हणजे आज कितवा दिवस आहे पक्ष्यांचं? आज कंप्लीट 8 दिवस झालेले आहेत. 8 दिवस झाले. हो, 8 दिवस झाले. अच्छा. आणि पक्ष्यांचा पण काहीच प्रॉब्लेम नाही. पक्षी तर सगळे फ्रेश दिसत आहेत त्याचे, हो, त्यामुळे तुमचा तसं काही इश्यू होणार नाही. नाही पक्ष्यांचा काहीच हे नाहीये, इश्यूच नाहीये पक्ष्यांचा काही. वॅक्सिनेशन कुठलं केलं तुम्ही आता? आता लसोटा केलेला आहे. लासोटा केलेला हा, आहे. 7 अच्छा. दिवसाचा. आणि आज हा 8 दिवस झालेत ना याला. हो, 8 दिवस झाले. 8 दिवसाच्या हिशोबाने पक्षीची वाढ एकदम सुंदर झालेली आहे. एकदम सुंदर आहे. आणि मल्टी कलर मध्ये पक्षी तुमचा आहे तर दिसतोय मला खूप सारा. तुम्हाला कसं वाटतंय, ब्रूडिंग कसं झालं होतं तुम्हाला? बोर्डिंग पण मस्त झालं. म्हणजे तुमचे आता पहिल्यांदाच तुम्ही करताय आणि हो, फक्त 7 आणि 8 मेलेत, म्हणजे नॉमिनल मेलेत तुमचे. 7-8 नाही, 2-3. 2-3च मेले. मग तर ब्रूडिंग तुम्ही एकदम नवीन याच्या हिशोबाने छान केलं होतं. आणि म्हणजे तसा काही त्रास पण नाही झाला आम्हाला हां. बोर्डिंग करताना पण. आणि पूर्ण म्हणजे साईडने पडदे वगैरे घेऊन आपण जेवढी काळजी घेऊ त्यांची तेवढा आपल्याला आपला फायदा आहे त्याच्यात. अच्छा, मग तुम्हाला हे ब्रूडिंग सेशन म्हणा किंवा वॅक्सिनेशनचा हे सगळं मयूर वाल्यांनी सांगितलं होतं हो, तुम्हाला की सगळं. कसं आणि करायचंय, ते काय ना, करायचंय? म्हणजे त्यांनी पक्षी दिलाय आम्हाला, पण त्यांनी स्वतः फोन करून आम्हाला माहिती दिली असं करा, नवीन तसं फार्मर्स करा. आहे, मग तो तुम्हाला कंटिन्युअसली हो, माहिती घेतली काय हो. होतंय असं काय हा- नाहीये. हे लसीकरण, हा डोस डोळ्यातून असं खाद्य टाकणार, पाण्यातून हे औषध, म्हणजे हे त्यांनी प्रत्येक वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं आहे. मग ते तुम्हाला मदत पण करतात. हो, मदत नवीन भरपूर फार्मर आहे तर त्यांनी पूर्णपणे मदत मदत केली. करतात. तुमचा फार्म पण छान आहे, हा. पक्षी पण फ्रेश आहेत तुमचे. तुमचं नाव काय? आणि माझं नाव कोमल महेश गुंड. आणि हा फार्म कुठे आहे आता? लोकेशन काय आहे याचं? हा लोकेशन निघस देवी भोयरे. बेंगलोर आहे. हा. अच्छा, थँक्यू.